आणि तिथं तर दुसरंच दाखवलेलं की रे, भरलेलं आहे ऊसच्या ऊस. ते मध्ये होतं. खोल आहे असं खाली. वर अथांग पसरलेलं आकाश आणि खाली नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली शांतता, पण जमिनीच्या खाली तब्बल 110 फूट खोल अंधारात एक संपूर्ण राजवाडा लपलाय असं कोणी सांगितलं तर? होय, साताऱ्याच्या लिंब गावात एक अशी विहीर आहे जी वरून साधी वाटते, पण आत उतरताच काळजाचा ठोका चुकतो. इथे जमिनीखाली एक गुप्त खलबतखाना म्हणजेच गुप्त बैठकांची खोली बांधली आहे. ज्या काळात शत्रूचे गुप्तहेर पाळत ठेवून असायचे, तेव्हा छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचे सरदार कोणत्याही किल्ल्यावर न भेटता या विहिरीच्या पोटात उतरून गुप्तखल करायचे. विहिरीच्या पाण्याचा आवाज आणि खोल भिंतीमुळे आत बोललेला एकही शब्द वरच्या माणसाला ऐकू जात नव्हता. शत्रूला वाटायचं राजे विहिरीवर आलेत, पण प्रत्यक्षात तिथून स्वराज्याची गुप्तसूत्र हलत असायची. आता या विहिरीच्या भिंतीवर नजर टाकली की अंगावर काटा येतो. तिथं दगडांमध्ये कोरलेले 4 हिंस्र सिंह दिसतात, पण नीट पाहिलं तर दक्षिणेकडच्या 2 सिंहाच्या पायाखाली हत्ती दडपलेले आहेत. हा केवळ नक्षीकाम नाही, तर तो मराठ्यांच्या असीम शौर्याचा आणि राजकीय विजयाचा डंक आहे. मराठा साम्राज्याने दक्षिणेतल्या शत्रूंना कसं पायाखाली चिरडलं आणि उत्तरेकडचे सिंह आता कशा प्रकारे थेट दिल्लीवर झेप घेण्यासाठी सज्ज झाले आहेत, हे सांगणारा हा जिवंत इतिहास आहे. पाणी भरायला येणाऱ्या शत्रूच्या छातीत केवळ हे शिल्प पाहून धडकी भरावी अशी मराठ्यांची दहशत या विहिरीच्या दगडात कोरलेली आहे. आता एका कर्तबगार स्त्रीचा इतिहास बघा. मराठा जो काही इतिहास आहे, शौर्याचा इतिहास आहे, तिथं स्त्रियांनीही भरपूर कामगिरी केलेली आहे. स्त्रियांचा वाटा अविभाज्य आहे. लोक विचारतात हा जमिनीखालचा राजवाडा कुणी बांधला, तर हा इतिहास आहे एका अत्यंत धुरंधर आणि कर्तबगार स्त्रीचा, ज्यांचं नाव होतं श्रीमंत वीरूबाई भोसले. त्या छत्रपती शाहू महाराजांच्या अत्यंत विश्वासू आणि पडद्यामागच्या खऱ्या सूत्रधार होत्या. 1719 ते 1724 या काळात त्यांनी पुरुषप्रधान राजकारणाला टक्कर देत स्वतःच्या देखरेखीखाली हा जमिनीखालचा महाल उभा केला. एका बाजूला राजांचे सिंहासन, गुप्त दालनं आणि दुसऱ्या बाजूला 300 आमराईंना पाणी पुरवणारी यंत्रणा, असं अद्भुत नियोजन वीरूबाईंनी केलं होतं. आता सर्वात मोठं वेगळेपण, या विहिरीला 12 मोटाची विहीर का म्हणतात? विहीर म्हटली की 1 किंवा 2 दोऱ्यांनी पाणी काढतात, पण या विहिरीचा आकार एका भव्य शिवलिंगासारखा आहे. याच्या काठावर एकाच वेळी तब्बल 12 बैलांच्या जोड्या लावून पाणी उपसले जायचे, जेणेकरून हजारो सैनिकांची आणि गावांची तहान एका झटक्यात भागेल. खरं सांगायचं तर इथे 15 मोटांची जागा आहे, पण नियमित 12 चालत. आणि स्थापत्यशास्त्राचा हा असा चमत्कार आहे की गेल्या 300 वर्षात महाराष्ट्रात कितीही मोठा दुष्काळ पडला तरी या विहिरीचे पाणी कधीही आटलेले नाही. आणि तुम्ही बघा, एवढे वर्ष बांधून झाले तरी आजही तुम्हाला विहिरीमध्ये पाणी दिसेल. आहे की नाही चमत्कार? आणि कसं असेल इंजिनिअरिंग, कसं असेल त्या काळच्या लोकांचं डोकं, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बरोबर आहे की नाही? तर मला सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कारण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते. लाईक करा किंवा न करा, परंतु मेहनतीला जरूर सलाम करा. शेवटी जाताना सगळ्यांनी जय शिवराय एकदा लिहून जा. बस, धन्यवाद.